नमस्कार, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्याशी आज एका वेगळ्या विषयावर संवाद साधणार आहे. काय काल परवाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात व्याख्यानाच्या निमित्तानं गेलेले असताना व्याख्यान झाल्यानंतर जे चर्चा सत्र सुरू झालं त्या चर्चा सत्रामध्ये अगदी 4-5 इयत्तेला काहीतरी म्हणजे 4थी-5वीच्या इयत्तेमध्ये असणाऱ्या एका मुलानं मला एक छोटासा प्रश्न विचारला. तो प्रश्न ऐकला आणि मी मात्र सुन्न झालो, कारण त्या प्रश्नाचं महत्तम मोठ्यात मोठ्या लेवलचं खऱ्या अर्थानं उत्तर देणं, तेवढी पातळी, तेवढं ज्ञान, तेवढी क्षमता माझी नाही हे मला माहिती होतं. कारण त्यानं प्रश्नच असा विचारला होता. प्रश्न काय होता? प्रश्न होता, जगावं कसं सर, आपण जगावं कसं. आता काहीतरी मला तिथं त्याच्या लेवलला जाऊन उत्तर देणं भाग होता आणि म्हणून मी प्रांजळपणानं माझा लहानपणा, माझा कमी अनुभव हे मी कबूल करून मग त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू लागलो. बोलता बोलता माझ्या मनात विचार आला. आठवडा 15 दिवसापूर्वी एका टीकाकारानं माझ्यावर टीका करत असताना, मला दोष देत असताना असं म्हटलं होतं की हा माणूस म्हणजे शेळके सर म्हणजे गोटा टाकून सोटा काढणारा माणूस. खरं तर या वाक्याचा अर्थ मला आजही क्लिअर माहिती नाही, मात्र माझ्या दृष्टिकोनातून या वाक्याचा मी अर्थ काढला की अगदी साधे साधे कमी महत्वाचे विषय शिकून सुद्धा ॲडमिशन घेणारा आणि पैसे कमवणारा माणूस असं त्याला म्हणायचं असावं, असा मी त्याचा अर्थ काढला. आणि विचार करत असताना अजून एक विचार माझ्या मनात आला कि दूसरों के फेंके हुए ईंट से जो पत्थर बना सके वही सच्चा जीवन का शिल्पकार है. आणि अचानक या विचारातून माझ्या तोंडून एक शब्द बाहेर पडला. काय? जगावं कसं या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर शत्रूनही गुण गौरव करावा असं. काय? जगावं कसं या प्रश्नाचं उत्तर असं, कसं? शत्रूनही गुण गौरव करावा असं. म्हणजे कसं? नीट ऐका, काळजीपूर्वक ऐका. मी तिथं जे सांगितलं ते, जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती काही ना काही स्वप्न पाहत असतो आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो, तडफडत असतो, प्रयत्न करत असतो. मात्र बहुतांशी लोकांच्या आयुष्यामध्ये ते स्वप्न स्वप्नच राहतं, ते स्वप्न मृगजळ ठरतं. म्हणजे ते स्वप्न साकार करता येत नाही, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये अपयश येतं. अपयशाची असंख्य कारणं सांगता येतील, मात्र त्या अपयशाच्या असंख्य कारणामध्ये अलीकडील एक महत्वाचं कारण आहे, जे कारण मोठं रुद्र रूप धारण करत आहे. ते कारण म्हणजे प्रचंड स्पर्धा. प्रचंड स्पर्धा. स्पर्धा कुणाला करावी लागते? स्पर्धा कुणाच्या आयुष्यामध्ये? इथं स्पर्धा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. अहो, नवरा बायको स्पर्धा आहे, भावा भावा स्पर्धा आहे, बहिणी बहिणी स्पर्धा आहे, माय लेकी स्पर्धा आहे, बाप लेका स्पर्धा आहे, घरा घरा स्पर्धा आहे, गावा गावा स्पर्धा आहे, तालुक्या तालुक्यात स्पर्धा आहे, जिल्ह्या जिल्ह्यात स्पर्धा आहे, राज्या राज्यात स्पर्धा आहे, देशा देशात स्पर्धा आहे, अखंड विश्वात स्पर्धा आहे. आणि कोणत्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे? कोणत्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे हे जर पाहायचं म्हटलं, सांगायचं म्हटलं, अहो शिक्षण घेताना स्पर्धा आहे, खेळ खेळताना स्पर्धा आहे, नोकरी मिळवताना स्पर्धा आहे, व्यवसाय करताना स्पर्धा आहे, पीक पिकवताना स्पर्धा आहे, पीक विकताना स्पर्धा आहे, जगताना स्पर्धा आहे, लढताना स्पर्धा आहे आणि जिंकतानाही स्पर्धा आहे. अहो एवढंच नाही तर
अमरधामात मरणाऱ्या मढ्यांच्या ही स्पर्धा आहेत. याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला स्पर्धेबद्दल जर सांगायचं असेल तर लाखो शुक्राणूंमध्ये स्पर्धा होते, त्यापैकी एक शुक्राणू विजयी होतो आणि त्याचाच जीव तयार होतो. याचाच अर्थ जन्माला आलेला प्रत्येक जीव हा स्पर्धेतून जिंकूनच मग जीव बनतो. एवढी प्रचंड स्पर्धा आहे. गेल्या काही वर्षापासून ही स्पर्धा सुरू होती, कित्येक वर्षापासून ही स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेचा सुरुवातीचा काळ जो आहे तो निकोप होता. स्पर्धेच्या लेवलने चालत होती. कौरव पांडव युद्धानंतर आपापसातला द्वेष बाजूला ठेवत होते. युद्ध संपलं, शंख वाजला की बाजूला. मात्र अलीकडील काळामध्ये ही स्पर्धा, या स्पर्धेनं विकृत रूप धारण केलंय. मग धावणारा पुढे जायच्या ऐवजी एखाद्याला प्रयत्न करता येत नाही, एखाद्याला संघर्ष करता येत नाही, कष्ट करता येत नाही, पुढे जाता येत नाही, तर तो आपल्या स्पर्धकाचे पाय ओढतोय, त्याला मागं खेचतोय, हा पुढे जात नाही. अशा रीतीनं ह्या स्पर्धेला आता विकृत रूप प्राप्त झालं. आणि मग स्पर्धक न राहता हा विरोधक झाला, स्पर्धक विरोधक झाला. काही दिवसातच हा विरोधक शत्रू बनला, शत्रूचा कट्टर शत्रू बनला. आणि मग या शत्रुत्वाच्या नावाखाली हे विरोधक, हे शत्रू एकमेकांचा नाश करण्यात, एकमेकांचा घात करण्यातच आपला सर्वस्व खर्च करू लागले, आपलं सर्वस्व पणाला लावू लागले. आणि मग एक शत्रू दुसऱ्या शत्रूला पाण्यात पाहणार, द्वेष करणार, त्याचं किती चांगलं असलं तर याला ते चांगलं दिसणार नाही. सध्याच्या कलियुगामध्ये गेल्या काही वर्षापासून अशीच परिस्थिती निर्माण झाली. मात्र जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, काय प्रश्न आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर जगावं कसं, तर शत्रूनही गुण गौरव करावा असा. मग आज एखादा शत्रू आपल्या शत्रूचा गुण गौरव करताना दिसतोय का? असं तुम्ही पाहिलं आहे का? असं तुम्ही अनुभवलंय का? तर तुम्हाला सांगतो, या भारत मातेनं, या भारताच्या इतिहासानं आणि या भारताच्या मातीनं अशा प्रकारचा इतिहास अनुभवलाय. आणि महाराष्ट्राच्या मातीतच हा गुण गौरव करणारा शत्रूही गुण गौरव करील असा वीर, असा खेळाडू, असा स्पर्धक जन्माला आलाय आणि त्यानं दैदिप्यमान इतिहास घडून आणलाय. कोणता? नीट ऐका, कोणता? नीट ऐका, नीट पहा. प्रसंग काय आहे, प्रसंग काय आहे नीट समजून घ्या. जून 1674 ची घटना. जून 1674चा प्रसंग आहे. कुठला? औरंगजेबाच्या लाल किल्ल्यामध्ये तुडुंब झाडून सारा दरबार भरलाय. शहाजादे, पोते, सारे सरदार, सारे दरबारामध्ये हजर झालेत. काय? औरंगजेब दरबारात आलाय. औरंगजेब दरबारामध्ये आलाय आणि दरबारामध्ये एक बातमी सांगितली गेली. काय? रायगडावर शिवाजीनं स्वतःचा राज्याभिषेक केलाय आणि आता हा शिवाजी छत्रपती झाला. ही बातमी ऐकली आणि औरंगजेबाच्या तळ पायाची आग मस्तकाला गेली. कधी नव्हतं आयुष्यामध्ये, पुऱ्या आयुष्यामध्ये औरंगजेब पहिल्यांदा रत्नाचरी सिंहासनावरून खाली उतरलाय. आणि खाली उतरून काय म्हणतोय? या अल्लाह, या खुदा, कितना है बुरा वक्त. किसानांचे, कास्तकारांचे बच्चे हातात विळे खुरपे घेऊन गवत कापण्याऐवजी तख्तावर बसू लागले. तर तळपायाची आग मस्तकाला गेलेला हा औरंगजेब समोर आपला लालेबंद रागाचा कटाक्ष टाकतोय आणि समोरच्या लोकांना, आपल्या शहाजाद्यांना, आपल्या पोत्यांना, सरदारांना, मंत्र्यांना खडसावून त्यांची चूक सांगतोय आणि शिवाजीचा बंदोबस्त कसा करायचा, शिवाजीचं राज्य कसं उद्ध्वस्त करायचं याचा मूलमंत्र देत असताना आपल्या कट्टर शत्रूचा औरंगजेब वर्णन कसं करतोय नीट ऐका, नीट ऐका. औरंगजेबाच्या शब्दातूनच हमारी आंखों के सामने शिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारी लाखों के फौज को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. तंजौर से कंधार तक,
कंधार से तंजौर तक सारा हिंदुस्तान मुगली सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले मां बदौलत क्या देख रहे हैं आज, क्या देख रहे हैं आज? तैमूर और चंगेज के खून ने काही शिकस्त नाही देखी. औरंगजेब आपल्या आईच्या वंशजाचा आणि वडिलांच्या वंशजाचा उल्लेख करून म्हणतोय, तैमूर और चंगेज के खून ने काही शिकस्त नहीं देखी. कहां गई हमारी वफादारी, कहां गई हमारी दियानतदारी? समोर उभा असणाऱ्या शाहिस्ते मामाकडे हात करून औरंगजेब म्हणतोय, हे हमारे मामू जान मिर्जा अमीर उमरा शाहिस्ता खा साहब. 50,000 घोड़सवार, 50 हाथी, 50 तोपे, इतने बड़े फौज के साथ पुना के छावनी में तैनात थे. शिवा ने इनके छावनी में छापा डाल के इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर निकले, इन्हें सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी. दुसऱ्या सरदाराकडे हात करून औरंगजेब म्हणतोय, कोण आहे दुसरे सरदार? जोधपूरचा राजा जसवंत सिंह. आणि जसवंत सिंहाकडे हात करून औरंगजेब म्हणतोय, हे जसवंत सिंह राठौड़. कोंढाना किले के नीचे, कोंढाना किले के नीचे शिवा के बंदरों ने इनके ऐसी पिटाई की कि उनके मार के जख्म इनके सीने पर नहीं, इनके पीठ पर है. तिसऱ्या सरदाराकडे हात करून औरंगजेब काय म्हणतो, कोण आहे? इनायत खां बहादुर. इनायत खां बहादुर, सूरत के खूबसूरत सरदार इनायत खां बहादुर. शिवा जब सूरत आया तो ये दुम दबा के भाग गए. चौथ्या सरदाराकडे हात करून औरंगजेब म्हणतोय, पोलाद खान, आगरा के पोलाद खान. अरे इनके हथेली पे मिठाई देकर शिवा आगरा से फरार हो गया. हमारी सारी अरमानों को मिट्टी में मिला दिया इसने, मिट्टी में मिला दिया. आखिर क्यों, आखिर क्यों? तुम कभी समझ नहीं पाओगे शहजादे. हमारे इतने घोड़े शिवा के पास नहीं है, हमारे इतने हाथे शिवा के पास नहीं है, हमारे इतने ऊंट शिवा के पास नहीं है, हमारे इतनी फौज शिवा के पास नहीं है, हमारा इतना खजाना शिवा के पास नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है उसे. क्यों? गौर से सुनो शहजादे, गौर से सुनो. हमारा शिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज बढ़ाई, उससे भी कई ज्यादा और न जीते जाने वाले जमीर के लोग पैदा किए. वो थकते नहीं, वे रुकते नहीं, वे झुकते नहीं और वे बिकते भी नहीं. कल तक हम खुश नसीब थे, दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन शिवा के इन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया, खुद को बिकने नहीं दिया. शिवा हाल है, चालाक है, मक्कार है, दगाबाज है, लेकिन उसकी चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन होते हुए भी दुश्मन की औरत, मजहब, मस्जिद और फकीरों की इज्जत करता है वो. इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है. शहजादे, हुकूमत करनी है तो शिवा का चाल चलन सीखो. शहजादे, हुकूमत करनी है तो शिवा का जीवन सीखो. शहजादे, हुकूमत करनी है तो शिवा का चरित्र सीखो, शिव चरित्र सीखो. होय, जगावं कसं याचं उत्तर आपल्याला शिवचरित्रातून मिळतं. जगावं कसं याचं उत्तर शिवचरित्र देतं. आणि काय जगावं असं की शत्रूनही ज्याचा गुण गौरव करावा असं, आणि असं व्यक्तिमत्व आहे शिवछत्रपतींचा. जगावं कसं याचं उत्तर शिवचरित्र देतं. आणि मरावं कसं आपल्या राष्ट्रासाठी, धर्मासाठी, मातीसाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी मरावं कसं याचं उत्तर शंभू चरित्र देतं.
असो, या छोट्याशा मुलाचा प्रश्न होता जगावं कसं. त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा महत्तम अभ्यास, ज्ञान आणि अनुभव जरी माझा नसला तर इतिहासातल्या माझ्या या आदर्श राजाचं उदाहरण मात्र, इतिहासातला ही महत्वाची घटना, या शिवचरित्रातून मात्र आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळतं. जगावं कसं तर शत्रूनही विरोधकानंही गुणगौरव करावा असं. चला, या प्रश्नाच्या निमित्तानं आपणासमोर एक प्रेरणादायी प्रसंग, एक प्रेरणादायी उत्तर मांडू शकलो याचं समाधान मला आहे माझ्या अंतःकरणामध्ये. हा व्हिडिओ आणि या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराय, धन्यवाद.